श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी? कसं तुमचं नक्की सांगा बरं का. सो आजची आपली एक आहे पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे चिरोटे. खूप छान झालेली आहे, छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे. चला आपण ही रेसिपी या व्हिडिओमध्ये बघूया. सो मैत्रिणींनो, चला आपण आता कृती आणि साहित्यासोबतच बघूया. ही रेसिपी 3 भागात डिवाइड आहे. एक आपल्याला छान कणिक मळून घ्यायची आहे, त्याच्यानंतर त्याचे रोल बनवून आपल्याला चिरोटे करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तळून घ्यायचे आहे. सो आपण छान मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे 2 वाटीभर. त्याच्यामध्ये आपण छान कडकडीत तूप घातलेलं आहे, थोडं मीठ घातलेलं आहे आणि याचा छान आपण मिक्स करून घेऊया अशी मुठ्ठी बंदतपर्यंत. आणि छान मिक्स झालं, व्यवस्थित झालं बघा. चमच्याने करतं कारण गरम होतं तूप. आणि त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने अशी मुठ्ठी बांधून बघूया. आणि जर व्यवस्थित बांधल्या गेली तोपर्यंत आपण छान एकत्र जीव करून घेऊया. आणि मग थोडं थोडं पाणी घालून याचा छान एक आपण कणिक भिजून घेणार आहोत. छान असा गोळा भिजून घेऊया आणि त्याला बाजूला ठेवूया. बघा अशा पद्धतीने झालेला आहे. आपण याला थोडा रेस्ट देऊया. त्याच्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला एका वाटीमध्ये आणि बघा अशा पद्धतीने. आणि कॉर्नफ्लॉवर हे आपण जे रोल तयार करून त्याला लावायला आहे, त्याच्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे आणि त्याला छान आपण त्याची अशी मिक्स करून अशी जाडसर स्लरी तयार करून घ्यायची आहे. चला आता आपण झालेली आपली पहिली स्टेप झालेली आहे. आता आपण त्याने एक पोळपाट घेतलेलं आहे, त्याच्यावर पुन्हा जी आपण कणिक घेतली ती छान व्यवस्थितपणे अशी मळून घेऊया. बघा अशा पद्धतीने छान मस्त अशी मऊसर आपण कणिक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याचे 2-4 असे गोळे करून घेऊया आणि मज्जा येते बरं. हे चिरोटे करताना आजी करायची आणि त्याच्यानंतर आपली आई करतेच. पण बघा अशा पद्धतीने आणि छान आपण त्याचे जे गोळे केलेले आहेत त्याला छान लाटून घेणार आहोत. ही मस्त मज्जा यायची बरं. ही कृती बघताना देखील लहानपणी. आणि बघा अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचं याला आणि लाटून घेऊया. बघा अशा पद्धतीने छान जसं आपल्याला स्ट्रेच करतं, कारण तो मैदा आहे आणि तशा पद्धतीने आपल्याला छान असं स्ट्रेच करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आणि त्याला आपण थोडंसं बघा थोडं बाजूला ठेवून घेऊया आणि त्याच्यानंतर दुसरा गोळा आपण लाटून घेणार. बघा अशा पद्धतीने मस्त मस्त रेसिपी आहे. चिरवंट आणि चिरोटे मला खूप माझी फेवरेट रेसिपी आहे. चिरवंट ते छान पाकातले असतात. बघा अशा पद्धतीने आपण 2 ते 3 अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर जी आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली होती ती आपण अशी पसरून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने छान व्यवस्थित आणि पसरून झाली आहे त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर जी दुसरी पोळी लाटलेली आहे ती ठेवूया. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि तिला बरोबर आपण जर आडी वगैरे असेल तर ती काढून घेऊया आणि व्यवस्थित पेस्ट करून घेऊया. मग पुन्हा जी आपली सरी आहे कॉर्नफ्लॉवरची ती आपण पुन्हा मक्याच्या पिठाची ती पुन्हा लावून घेऊया. व्यवस्थित छान पसरून घेऊया. बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर जी आपण पुन्हा पहिली पोळी केलेली होती ती पण त्याच्यावर व्यवस्थित जरा होऊन जातं, तर कधी कधी घडी मोडून जाते, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा अशा पद्धतीने मग आपण जी तिसरी लावलेली आहे पोळी त्याच्यावर आपण सुद्धा स्लरी कॉर्नफ्लॉवरची लावून घेऊया अशा पद्धतीने. आणि बघा आता होळी आहे मैत्रिणींनो, तुम्ही नक्की होळीसाठी चिरोटे हे करून बघा, मज्जा येईल. छान काही ना काही आपल्याला लागतंच बरं का. आता त्याच्यावर आपण घातलेला आहे थोडासा असा रंग घातलेला आहे. बघा मस्त खूप सुंदर दिसत आहे. आणि त्याला आपण पसरून घेऊया व्यवस्थित. आणि बघा रंग काही नाही, आपण जो फूड कलर आहे तो घेतला, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तो आपण असा लावून घेऊया. बघा अशा पद्धतीने जो जिलेबीचा रंग असतो तोच घेतलेला आहे. आणि बघा किती छान रंग, बघा किती छान आला आहे त्या मैद्याच्या पोळीला. त्याच्यानंतर एक पुन्हा जी आपली पोळी राहिली होती ती आपण लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण 4 पोळ्या लाटून अशा स्लरी लावून घेतलेल्या आहे. आता त्याच्यानं पुन्हा एक स्लरी लावूया. असं आपण मध्ये केलं म्हणजे तो जो मधून जो असा रंग दिसेल ना तो की खूप छान दिसेल, हो की नाही मैत्रिणींनो. सो आता आपली ही नेक्स्ट प्रोसेस आहे. त्याला आपल्याला छान असा रोल करून घ्यायचा आहे व्यवस्थित. घट्ट असा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे व्यवस्थित. असा सैलसर नको, सैलसर झाला तर पुन्हा आपण मोडून तो करूया. बघा अशा पद्धतीने. आणि आता याच्यानंतर आपली ही नंतरची स्टेप आहे, त्याला आपल्याला छान असं तिरप कापून घ्यायचं. आपण छान आधी रोल व्यवस्थित करून घेऊया एका आकारामध्ये. बघा अशा पद्धतीने. आणि बघा मस्त झालेला आहे हा रोल. आणि आता आपण त्याच्यावर बघा तुम्हाला थोडं म्हणजे आयडिया आलाच असेल की कसं होणार आहे. बघा अशा पद्धतीने रोल झालेला आहे आपला. आता त्या रोलला आपण असं कट करून घेणार आहोत आणि त्याच्या ज्या चकत्या होणार आहेत
त्या चकत्यांना ना आपण थोडंसं आणखी एकदा लाटून घेणार आहोत. पुन्हा आपण एकदा रोलला व्यवस्थित हे करून घेऊया, छान एक सारखं करून घेऊया आणि त्याच्या अशा चकत्या पाडून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. बघा छान दिसते ना रेसिपी, मस्त होणार आहे. काही म्हणा तुम्ही. आणि ही तर फेवरेट रेसिपी आहे. ज्यांच्या घरी ज्यांनी चिरोटे लहानपणी खाल्ले, चिरवंट खाल्लेले आहेत, ते सर्वात सुखी आहे. मी म्हणू शकते त्यांनी त्यांचं जे बालपणाने जगलेलं आहे. बघा त्या चिरोट्यांवर जे आपण रंग लावलेला ना, तर फूड कलर तो पण खूप छान आलेला आहे. बघा अशा पद्धतीने या चकत्या झालेल्या आहे. त्याला आपण हाताने प्रेस करू शकतो किंवा जर तुम्हाला मोठ्या करायच्या असेल तर लाटून देखील मोठ्या होऊ शकतात, मस्त होतात बरं का. आणि बघा अशा पद्धतीने असा मस्त आकार आलेला आहे. आणि त्यानंतर बघा जमल्या की नाही जमल्या नक्की सांगा बरं मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये. बघा असे लाटून पण आपण थोड्या मोठ्या करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण साईड बाय साईड तेल गरम करायला ठेवलेलंच आहे. जसं जसं आपण या लाटून होत आहे, अर्ध प्रोसेस होत आहे. जेव्हा तो जो रोल होता ना तेव्हाच तेल गरम करायला ठेवलं, म्हणून तो रोल जरा तुम्हाला जास्त वेळ दिसलेला. बघा अशा पद्धतीने मस्त आपण छान लाटून याला मोठे केलेले आहेत. आणि बघा मस्त झालेत की नाही, खूप सुंदर रंग पण बघा मध्ये किती सुंदर रंग आलेला आहे. ॲज युजल तेल छान गरम झालेलं आहे. आपण या लो ते मीडियम आपलं तेल आपण करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण याचं छान सोडूया या चिरवंट. आणि अशा मस्त अशा टम्म फुलून त्या वर येणार आहेत ना, की काय सांगू मैत्रिणींनो. खरंच मस्त छान. आपण लो टू मीडियममध्येच आपल्याला या तळून घ्यायचे आहेत. कमी आचेवर. जर खूप वाटलंच की तेल खूप जास्त थंड झालं आहे तेव्हा आपण आच वाढूया. बघा अशा पद्धतीने मैत्रिणींनो ही रेसिपी आता तुम्ही होळी आहेच, आजच आहे, पण धुलीवंदन 1 दिवसानंतर आहे, तर तुम्ही मैत्रिणींनो करून बघा. आणि जर केली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने बघा आपण दिसते ना तुम्हाला छान मस्त फुलत आहेत, ते टम्म फुलत आहे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपली ही रेसिपी खूप छान झालेली आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. खूप सुंदर झालेली आहे. आणि नक्की म्हणजे जर मी खरंच म्हणते लहानपणी ज्यांनी खाल्लेले आहेत ना चिरोटे किंवा चिरवंट, ते खूप सुखी आहेत. त्यांनी आपली आयुष्य जगलेले आहेत. काय आयुष्यात चिरवंट बॉम्ब आहे, बॉम्ब. बघा अशा पद्धतीने आपल्याला सोनेरी होतपर्यंत ते आपल्याला छान असे तळून घ्यायचे. बघा मस्त अशा पापुद्रा पण फुटलेल्या आहेत. हो की नाही? वा, मला खरंच खूप मस्त वाटते आहे ही रेसिपी. आणि मी आशा करते की तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडो. आणि बघा अशा पद्धतीने आपण झालेलं आहे, आपलं एक फ्राय झालेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा पण फेर काढून घेऊया. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मस्त असं प्रेझेंटेशन करून दाखवूया. हे आहे चिरोट. आणि त्याच्यावर आपण काय करूया, लास्टमध्ये अशी छान अशी साखर भुरभुरूया. साखरेचं पीठ जे असतं ना, पिठी साखर आपण छान भुरभुरूया, म्हणजे मस्त वावा. बघा असे पापुत्रे निघालेले आहेत. खूप सुंदर रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे. तुम्ही पण आनंद घ्या या नक्की घ्या या रेसिपीचा. आणि बघा अशा पद्धतीने मस्त आपली ही रेसिपी रेडी आहे. चला बघा अशा पद्धतीने आपण साखर पण भुरभुरलेली आहे. आणि खूप सुंदर. नेक्स्ट टाईमची रेसिपी तुम्हाला सांगते, आपण चिरवंट करूया मैत्रिणींनो, नक्की करूया. अशा पद्धतीने आपले मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत चिरोटे रेडी आहे. बघा आहे की नाही, खूप मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला चिरोटेची रेसिपी नक्की सांगा बरं का. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता या व्हिडिओचं इथेच करते. श्री स्वामी समर्थ.